शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण करकम तालुका पंढरपूर या ठिकाणी आहोत. या प्लॉटमध्ये प्रत्येक केळीचा बंच 45 ते 46 किलोचा आहे. सविस्तर माहिती प्लॉटचे शेतकरी व प्लॉटचे मार्गदर्शक यांच्याकडून घेणार आहोत. व्हिडिओ संपूर्ण पहा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. मार्गदर्शन करणं एवढं सोपं नाही आणि आज ह्या ॲग्रोस्टार कंपनीने या ठिकाणी कार्यक्रम ठेवला आहे. तर या प्लॉटला सुरुवातीपासून ड्रेंचिंग आणि विद्राव्य खतं आणि आज हे जे शायनिंग दिसतंय गडावरती यासाठी तुम्ही काय वापरले थोडक्यात सांगा जरा. नमस्कार, माझं प्रथम नाव दीपक शंकर कदम. आपलं कदम ॲग्रो एजन्सी म्हणून शॉप आहे. मी आपले राजेंद्र नामदेव खरे यांचा 1.5 एकराचा प्लॉट आपण डेव्हलप केलेला आहे. ज्यांचे 1800 रोप आहेत आणि 2 सप्टेंबरची लागवड आहे. आत्ता 2 तारखेला 11 महिने पूर्ण होत आहेत. 11 महिन्याच्या आत आपला हार्वेस्टिंग होत आहे आणि पहिल्यापासून जे प्रॉपर नियोजन आहे, जे शेड्यूल आहे, हे असेल ह्युमिक असेल किंवा फुगणीस असेल, पहिली आळवणी असेल, दुसरी आळवणी असेल, तिसरी आळवणी असेल, पोगा भरणी असेल किंवा फर्टिगेशन असेल, त्याचं प्रॉपर मॅनेजमेंट ठेवलेलं आहे. प्रॉपर मॅनेजमेंट जर ठेवलं नाही तर असा प्लॉट तुम्हाला बघायला भेटणार नाही. तुम्ही आता बघू शकताय प्लॉटमध्ये एक समान बुंद आहे, एक समान उंची आहे, एक समान वाद आहे आणि दुसरी गोष्ट मालावर तुम्ही चकाके आणि पोपटी कलर बघू शकताय. तर आपण बाकीचे प्लॉटमध्ये बघतो पण अशी क्वालिटी तुम्हाला मेंटेन करता येत नाही. त्याच्यासाठी भरपूर आम्ही म्हणजे श्रम घेतलेला आहे. आमचे शेतकरी असतील प्रत्येक वेळी आमचं 8 दिवसाला व्हिजिट असते. व्हिजिट झाल्यानंतर त्यांना सांगितलं जातं की असा प्रॉब्लेम आहे किंवा मुळी चेकअप आहे किंवा काय गोष्टी आहेत, तर त्यांना ते औषध दिलं की ते लगेच त्याच दिवशी सोडून ते सकाळ फोन करतात, कालचं सांगितलं झालंय बरं का. त्यामुळे त्यांनी एवढं अतिशय परिश्रम घेतले, त्याचंही फळ आता दिसतं. आता या परिसरात आताच आपला एक छोटासा कार्यक्रम झाला आणि त्या ठिकाणी सरांनी सांगितलं, ॲग्रोस्टारचे सर आहेत, तर तुम्ही सुरुवातीला त्या ठिकाणी जॉईन झाला शेतकरी म्हणून आणि नंतरचा तुमचा प्रवास या आसपासच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताय आणि स्वतःचं ॲग्रोस्टार म्हणून दुकान करकममध्ये आहे. तर हा प्रवास कसा आहे थोडक्यात सांगा जरा. सर 2013 पासून पहिल्यांदा मी सोलापूर जिल्ह्यात पहिला शेतकरी म्हणून मी पंप मागवला होता ॲग्रोस्टारकडून आणि पंप मागवल्यानंतर त्यांची क्वालिटी मी तेव्हा पाहिली की ते माझा 5 वर्ष पंपाला काही झालं नव्हतं. एवढा जबरदस्त पंप चालला. म्हणजे त्याच्यावरून म्हटलं की अजून प्रोडक्ट ऑनलाईन मागवाय आणि ऑनलाईन प्रोडक्ट मागवायला किंवा ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, त्यावेळेस म्हणजे भीती वाटायची की बाबा हे येतं आहे का नाही. ते तेव्हा पहिली खरेदी असेल माझा पंप. त्याच्यावरून आपण खरेदी केली आणि एक विश्वास बसला, ट्रस्ट झालं की ॲग्रोस्टार एक चांगलाही आहे. त्याच्यानंतर मी 600 फार्मरला ॲग्रोस्टारशी जोडलं आणि 600 फार्मरने ॲग्रोस्टारची औषधं चालू करायला हे केले आणि त्यांनी स्वतः रिझल्ट प्रॉपर घेतले. प्लॉटला व्हिजिट देत असताना किंवा मार्गदर्शन करत असताना बऱ्याच अलीकडे अडचणी येत आहेत आणि वेगवेगळ्या शेतात वेगवेगळा अनुभव येत आहे. आता ही जमीन तसं पाहिलं तर थोडीशी मुरमाड आहे म्हणता येईल आणि चांगली मध्यम स्वरूपाची आहे. तर या जमिनीत असं सोनं या ठिकाणी निर्माण केलंय, यात तुमचं श्रेय आहे आणि शेतकऱ्याचे श्रेय आहे. तर वादीसाठी आता जर आम्ही बघितलं तर अक्षरशः डोळे दिसतात. खरे सरांनी खरं तर संध्याकाळी या प्लॉटची दृष्ट काढणं आवश्यक आहे, जसे लहान बाळाचे काढतात तसं. तर खरे साहेब हा विषय खरा आहे आणि हे खरंच आहे. तर तुम्ही वादीसाठी स्पेशल काय वापरलं ते सांगा जरा. आता सर कसं आहे माहिती आहे का, ज्यावेळेस आपण तूप खाल्लं की रूप येत नाही, त्यासाठी फर्टिगेशन मॅनेजमेंट पाहिजे प्रॉपर. ज्यावेळेस आपण वेन चालू असताना दोन्हीमधलं अंतर जे पडतं वादीमधलं, त्याला कॅल्शियम नायट्रेट असेल, बोरॉन असेल, झिंक असेल, सरांनी मागाची मॅनेजमेंट फर्टिगेशन जे सांगितलं ते प्रॉपर ठेवलं गेलं पाहिजे. असं तुम्ही वेन झाली फवारलं वादी वाढत नाही. त्यासाठी शेड्यूल पाहिजे किंवा मॅनेजमेंट पाहिजे, बरोबर आहे का. तर ते आपण ठेवलेलं आहे, त्याचा तुम्हाला रिझल्ट दिसतोय किंवा तुम्ही पुढं बघू शकताय. आता एक मगाशी आपण घड कट केलं आणि ठेवला तर त्याचं 46 किलो वजन भरलेलं आहे. वादीसाठी एक शेड्यूल द्यायला लागतं आणि त्यासाठी तुम्ही स्पेशल असं एक शेड्यूल काय दिलंय वादीसाठी? हां, शेड्यूल आपण दिलेलं आहे. स्प्रे झालेत आपले रिजंट असेल, आमिस्टार असेल, आजेक्स ॲग्रोनील 134013 जे वादीसाठी जे काम करतात ते आपण शेड्यूल दिलेलं आहे. हा प्लॉट ज्यांनी स्वतःच्या कष्टावर फुलवला आहे आणि अतिशय मेहनतीने प्लॉट आणलाय आणि त्या प्लॉटमध्ये हा ॲग्रोस्टार कंपनीचा मोठा असा भव्यदिव्य कार्यक्रम होतोय आणि याची पोचपावती आपल्याला मिळते. दीपक सरांनी तुम्हाला मार्गदर्शन केलं आणि तुम्ही हा प्लॉट अतिशय चांगल्या पद्धतीने फुलवला आहे. एक समान वेन झाली, याचं श्रेय सगळं पूर्व मशागतीपासून या ठिकाणी जात आहे. तर तुमचं नाव सांगा, ओळख करून द्या आणि पूर्ण महाराष्ट्राला कळू द्या सगळ्यात. नमस्कार, माझे नाव राजेंद्र नामदेव खरे.
गाव करकम. हा माझा 1.5 एकराचा प्लॉट आहे केळीचा. त्याच्या अगोदर माझं ह्या शेतामध्ये ऊस लागवड होते, पण ऊसाचे काही जास्त पैसे होत नाहीत. आणि कदम सर पहिल्यापासूनच माझे मित्र आहेत. ते म्हणले एकदा केळीचा प्रयोग करून बघा, तुम्ही मार्गदर्शन करत असाल तर 100% करू म्हणलं. कदम सर तयार झाले आणि केळीची लागवड केली. रोपं बघण्यापासून कदम सरांनी सगळं मार्गदर्शन, आता हार्वेस्टिंग करण्यापर्यंत सगळं कदम सरांचं मार्गदर्शन आहे. ऊसाचा विषय निघाला. पूर्व मशागती अत्यंत महत्त्वाच्या असतात. बुरशीजन्य रोग बरेच लागतात. हो. तर ऊसाची या शेताची मशागत करून तुम्ही केळीचं नियोजन या दरम्यान मशागती कशी केल्या तेवढं सांगा जरा. पहिल्यांदा नांगरट केली 2 वेळा, फन पाळी, आणि त्याच्यानंतर रोटर मारून डायरेक्ट लागवड केली. लागवड करताना लिंबोळी पेंड वापरायला सांगितली सरांनी. लिंबोळी पेंड वापरून प्लांटेशन केलं. आता शेणखताचा विषय सरांनी सांगितला माहिती देताना, हो. तर हे कधी वापरलं? शेणखत बांधणी करताना वापरलं. बांधणीच्या अगोदर सुरुवातीला टाकून घेतलं आणि नंतर काय केलं? नंतर डायरेक्ट दोन्ही बाजून टाकून घेतलं. कोंबड खत टाकलं त्याच्यामध्ये, फर्मी कंपोस्ट आणि निमकेक म्हणजे लिंबोळी पेंड. आता या सर्व गोष्टी करत असताना स्वतः लक्ष दिलं तरच शेती होत आहे, हे तर निश्चित आहे. आणि तुमचं जातीनं लक्ष आहे. हो. अगदी सोन्यासारखा माल जैन कंपनीचा तुम्ही या ठिकाणी पिकवला आहे आणि आज एक्सपोर्टला मागणी, व्यापारी वगैरे येऊन गेलेत का? काय अडचण वाटली का तुम्हाला? नाही, सगळे आतापर्यंत एक 40 ते 45 व्यापारी येऊन गेले. बरं, काय मागणी दर काय सध्या मागतात? 30+ आहे सगळ्यांची. 30+. हो. तर या सर्व गोष्टीचं श्रेय तुम्हाला जात आहे. आसपासच्या पंचकृषीचे सर्व शेतकरी आलेत या ठिकाणी, हो. तर त्यांना तुम्हाला काय संदेश काय द्यायचा आहे? संदेश एकच आहे की जर आपण लक्ष देऊन कुठलीही गोष्ट केली तर हे 100% मिळणार आहे, काही अडचण नाही. अलीकड तरुण वर्ग आपल्या महाराष्ट्रात किंवा देशात शेतीविषयी बरेच गैरसमज आहेत. हा. आणि तरुण वर्गाचा कल असा आहे की नोकरीकडे कल आहे आणि शेतीला दुय्यम दर्जाचं स्थान आहे. आपला भारत कृषी प्रधान आहे. तर या संदर्भात तुम्हाला थोडक्यात काय बोलायचं? शेती महत्त्वाचीच आहे. मी पण माझा गार्डन डेव्हलपमेंटचा व्यवसाय आहे, फार मोठ्या प्रमाणात आहे. ते बघत बघत मी शेती बघतोय. तर बघा शेतकरी मित्रांनो, अतिशय छान अशा पद्धतीने हा प्लॉट यांनी. आणि सध्या माझ्याकडे 22 लोक काम करतात डेली. बरं बरं. तुम्ही अतिशय आदर्श शेतकरी म्हणून या भागात आता प्रसिद्ध आहे. आणि बरेच तुम्हाला महाराष्ट्रातून किंवा देशातून, आता यूट्यूब चॅनल आहे आपला, त्यातून फोन तुम्हाला येणार, 100% येणार. तर शेतकऱ्यांना जर फोन आला तर मार्गदर्शन द्यावे एवढ्या तुम्हाला विनंती आहे. आणि तुमच्या प्लॉटला, तुम्हाला आणि तुमच्या शेतीला आणि आपल्या ॲग्रोस्टारच्या टीमला सगळ्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी धन्यवाद. धन्यवाद.